नमस्कार. आज आपण जो समास शिकणार आहोत, खरं तर असं वाटतं की तो समास वाचताना हे सगळं कशाला शिकायचं. कारण मूर्ख लक्षणं आधी एवढी सांगून झाली आहेत. उत्तम पुरुषाची लक्षणं सांगताना सुद्धा उत्तम पुरुष कसा आहे ते न सांगता, जसं मी बोलले होते मागच्या वेळेला की मूर्ख लक्षणामध्ये तो एक मूर्ख असं सांगितलं होतं. मग उत्तम लक्षणामध्ये हा एक उत्तम असं का नाही सांगितलं? तर तसं न सांगता असं करू नको, तसं करू नको असंच सांगितलं. त्यामुळे एवढ्या 2 समासामध्ये आचरण कसं असावं हे इतकं स्पष्टपणानं सांगितलेलं आहे. आणि तरी देखील आजच्या समासामध्ये पुन्हा एकदा आसुरी संपत्तीची पिल्लंच असावीत. म्हणजे गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये जी आसुरी संपत्ती सांगितली आहे, त्या आसुरी संपत्तीची जणू काही पिल्लं म्हणजे कुविद्येची लक्षणं, त्या लक्षणांचा विचार समर्थांनी या समासात केला आहे. अनेक शब्द असे आहेत की ज्याला आपण सगळेजण एक पांढरपेशी मंडळी आहोत. त्यामुळे आपल्याला कुशब्द, ज्याला आपण शिव्या म्हणतो, त्या माहिती नाही आहेत. या सगळ्या कुविद्या लक्षणांचा जेव्हा आपण विचार करतो, म्हणजे तो समास वाचतो, तेव्हा कितीतरी शब्द असे आहेत की जे आपण उच्चारत नव्हतो. अशा शब्दांचा वापर करून समर्थांनी ही लक्षणं आपल्याला सांगितले आणि स्पष्टपणानं म्हटलं आहे की ही अशी लक्षणं असणं हे माणसाचं जीवन बरबाद करणार आहे. बरं, केवळ माणसाचंच नाही तर सगळ्या समाजाचा नाश होतो, सगळ्या समाजाचा घात होणारी लक्षणं आहेत. इतकीही वाईट आहेत. या कुविद्येपासून दूर राहावं असं समर्थ आपल्याला सांगतात. माणसाला हीन दीन करणारी, समाजाला हीन दीन करणारी अशी ही लक्षणं आहेत. ही लक्षणं सांगायला सुरुवात करताना आता जसं मी गीतेचा उल्लेख केला तसं समर्थांना 2 प्रकारची माणसं अपेक्षित आहेत. आणि ते 2 प्रकार त्यांनी सांगितले आहेत की एक म्हणजे चारित्र्य असणारी, शील चारित्र्य असणारी, जपणारी माणसं असतात की ती उत्तम पुरुष लक्षणामध्ये सांगितली. आणि शील चारित्र्य नसणारीच, काही विधिनिषेधच नाही, चारित्र्य नाही आणि ते जपावं असं वाटतही नाही, अशी कुविद्या लक्षणामध्ये दुसऱ्या प्रकारामध्ये समर्थांनी त्या माणसांचं वर्णन केलं आहे. खरं तर आपण आत्मज्ञानाचा किंवा ब्रह्मज्ञानाचा, मोक्षाकडे नेणाऱ्या ह्या अशा शास्त्रग्रंथाचा अभ्यास करतो आहे. पण सामान्य माणसाला या शास्त्रग्रंथ कळावा किंवा शास्त्रात काय सांगितलं आहे कळावं, त्याला आत्मबुद्धी कळावी, त्याच्यामध्ये आत्मबुद्धीचा उदय व्हावा, अशासाठी उत्तमातली उत्तम लक्षणं सांगून झाली. पण तरी वाईटातली वाईट लक्षणंसुद्धा परत एकदा समर्थ सांगतायत. कारण माणूस कसा आहे तर देहबुद्धीकडे पुन्हा पुन्हा जाणार आहे. इतकी देहबुद्धी दृढ आहे आपली की ही समासातली सगळी लक्षणं आत्ता म्हटलं तसं की मानवी जीवनाला हानिकारक आहेत, व्यक्तीचा, समाजाचा नाश करणारी आहेत. म्हणून ती लक्षणं कशी टाळायची आणि ती लक्षणं सुसंस्कारित जो माणूस आहे त्या माणसाला शोभा देणारी ती नाही आहेत. चांगल्या कुटुंबात, चांगल्या घरात वावरणारा, चांगल्या समाजात वावरणाऱ्या माणसाच्या अंगी हा अशा प्रकारचा अवगुण असताच कामा नये. असं स्वतःचं नुकसान करून घेणारं लक्षण आपल्यामध्ये असू नये, अशी वाईट लक्षणं समर्थ आपल्याला सांगतात. गीतेतला श्लोक आहे, दंभो दर्पविमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानं च अभिजातस्य पार्थसं पदमासुरे. अर्जुना, ही आसुरी संपत्तीची एक यादी भगवंतांनी ह्या 16व्या अध्यायातल्या 4थ्या श्लोकात आपल्याला दिली. अगदी तशीच यादी समर्थांनी ह्या 38 ओव्यांमध्ये आपल्याला दिली असं म्हणायला हरकत नाही. अगदी सुरुवातीपासून समासाच्या अखेरपर्यंत समर्थ यादीच देत आहेत आपल्याला की एवढी लक्षणं याच्यामध्ये आहेत. आता असं जर आहे तर ही सांगण्याचा मागचा हेतू काय असेल तर खरं सांगण्याच्या मागचा हेतू हाच आहे, ऐकली तर टाकली जातील. इतकी वाईट गोष्ट आहे, ती जर ऐकवली तर ते टाकलं जाईल या हेतूनं समर्थाने ते आपल्याला ऐकवण्याचं ठरवलं असेल असं म्हणायला हरकत नाही. दुसरं असं की कुविद्या अंगी असणं, म्हणजे अशी लक्षणं असणाऱ्या माणसाला काही सांगायला गेलं ना तर तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. आणि म्हणून आम्हाला सांगतायत की तुम्ही ह्या बाजूला जाऊ नका. जो ऑलरेडी तसा आहे त्याला सांगायला गेलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. पण तुम्ही ग्रंथाचा अभ्यास करताय,
सुरुवात केलेली आहात, तर तुम्ही अशा प्रकारच्या लक्षणांच्यापासून दूर राहा, हा सांगण्याचा हेतू आहे. खूप सारी म्हणजे पहिल्या 4, 5, 6, 7 ओव्यांमध्ये तर अशी यादीच दिली आहे. भराभरा भराभरा शब्दच सांगितले, 50 एक शब्द सांगितले की सगळी काय आहेत, ही कुलक्षणं आहेत, ही वाईट आहेत बरं का. आणि ह्याला रोगच म्हटलं आहे समर्थाने. कुविद्या हा रोग आहे. काही तर जोड्या दिलेत समर्थाने, दुर्गुणांच्या जोड्या. एखादा दुर्गुण असला तर तो घालवण्यासाठी प्रयत्न तरी करता येईल. समर्थ तर आपल्याला सांगतात की काही वेळा 2 दुर्गुण असे असतात आणि ह्या दुर्गुणांच्या जे जोड्या आपण पाहिलं तर आपल्याला समर्थांच्या निरीक्षण शक्तीचा बरोबर अंदाज येईल. खरंच आहे. समर्थ म्हणतात की समजा एखादा म्हणजे आता अधिक मास येणार आहे ना, 12 महिन्यात 13वा मास, म्हणजे दुष्काळ आणि 13वा मास अशी आपल्याकडे म्हण आहे की अधिक दुष्काळ आहे त्यात 13वा मास. तर तसं ह्याच्यात होतं की आधीच असुरी, म्हणजे एखादं असुरी गुण आहेच, एखादं कुविद्या लक्षण आहेच, त्यात अजून एखाद्या लक्षणाची भर, असं जर असेल तर काय आहे. उदाहरण दिलं आहे की कुरूप आहे. आता कुरूप असणं हे की आपल्या हातात नाही. अगदी समर्थांनीच आपल्याला सांगितलं, रूपलावण्य अभ्यासिता नाही आहे. आपण एखादा माणूस गोरागुमटा आहे म्हणून अगदी आपण प्रयत्न केला तर आपण काही गोरागुमटा होणार नाही आहोत. जो काही आपण रंग रूप घेऊन आलेलो आहोत जन्मतः, तसंच आपलं असणार आहे. त्यामुळे हे तर बरोबरच आहे, कुरूप असणार की आपला दोष नाही. परंतु कुरूप असणारं म्हणजे एखाद्याला, आपण आता आपल्या भाषेत बोलायचं झालं तर खरंच त्याला म्हणतात तसं की त्याची पर्सनॅलिटी नाही आहे चांगली. पण पर्सनॅलिटी चांगली नसेल आणि त्याच्याजवळ काही अशा विशेष काही गुणं पण नसतील, म्हणजे स्वभावाने पण तो दुर्जन आहे, अशक्त आहे, दुबळा आहे, दरिद्री आहे, कटू बोलणारा आहे. कुरूप असणं हे आपल्या हातात नाही, आपली पर्सनॅलिटी आपल्या हातात नाही. कसं असावं, कसं दिसावं हे आपल्याला माहिती नाही, म्हणजे आपल्या हातात नाही. पण कसं असावं ह्यासाठी आपल्याजवळ कोणते गुण आहेत हे हरकत नाही. समर्थ वर्णन करतात कुरूप आणि कुलक्षणी, म्हणजे कुठलीच चांगली लक्षणं पण नाहीत आणि पर्सनॅलिटी पण चांगली नाही. आपलं उदाहरण म्हणून बर्नावशाचं उदाहरण देतात, पण तो गुणांनी त्यांनी आपलं पद दाखवलं. असे कितीतरी माणसं असतात की ठीक आहे, त्यांची पर्सनॅलिटी अशी पटकन इम्प्रेस होईल अशी नसेल, पण त्यांच्या गुणांनी ते स्वतःचं अस्तित्व दाखवू शकतात, स्वतःचे गुण दाखवू शकतात. आणि मग आपण म्हणतो दिसण्यात काय आहे, दिसणं महत्त्वाचं नाही आहे, तो त्याचे गुण लक्षात घ्या असं म्हणतो. तर असं असायला पाहिजे. पण दोन्ही जर असेल तर काय करायचं. दुसरं समर्थ सांगतात, खूप जोड्या दिल्या, आळशी आणि खादाड. आधीच आळशी आहे, काही करायचं नाही आहे, काही मिळवायचं नाही आहे, काही करायचं नाही आहे, काही करण्याची इच्छा पण नाही आहे. आणि असं असून ऐत खाऊ, म्हणजे समर्थांनी आपल्या मूर्ख लक्षात परस्थळी बहुभोजन, तो एक मूर्ख असं सांगितलंच आहे की आपल्याला मिळवायची अक्कल नाही, आपल्याला काही मिळवायचं नाही आहे आणि खादाड मात्र आहे. असा ऐत खाऊ असणारा, काहीच न करणारा, कोणीच नाही त्याला मानणार असं असतं. अनेक जोड्या त्या अज्ञानी आहे, स्वतःला जवळ काही ज्ञान नाही आहे आणि अविश्वासी आहे. ज्ञान पण नाही आहे, स्वतःला काही कळत पण नाही आहे आणि दुसरा काही सांगतो आहे ते ऐकायचं पण नाही आहे, त्याच्यावर पण विश्वास नाही आहे. अशा माणसाने काय करावं, म्हणजे कुलक्षणांच्या जोड्या सांगण्यासाठी आपल्याला पटकन समजावं यासाठी समर्थ आपल्याला सांगतायत. रोगी आहे, आधीच शरीर दुर्बळ आहे आणि त्यात कुकर्मी आहे, कुपथ्य करतो आहे. आपल्याला सांगितलं आहे रोग असून कुपथ्य करणारा, असं औषधं न घे असून व्यथा, त्याला मूर्ख लक्षणामुळे समर्थाने सांगितलं की बरं नाही आला तर योग्य माणसाकडून सल्ला घेऊन औषधोपचार करावा. पण शरीर तर साथ देत नाही आहे, रोगी तर आहे आणि पुन्हा कुकर्मी आहे, वाटेल तसं आचरण करतो आहे, पथ्य करत नाही, असं कसं चालेल. रोग्यांनी सांभाळूनच राहायला पाहिजे आहे की आपल्याला काय चालेल काय नाही, कुपथ्य करता कामा नये, व्यसन करता कामा नये. अशाने रोग आणखीन बळावतो. पण हे जर कळत नसेल तर काय होणार. कनिष्ठ आहे, म्हणजे लहान आहे, अजून समज कमी आहे आणि गर्विष्ठ आहे. कळत तर काही नाही आहे, समज कमी आहे असं म्हणूया, किंवा लहान आहे, अजून अनुभव नाही आहे आणि गर्व मात्र, काठा मात्र केवढा आहे. असं जर असलं की माणूस हास्यास्पद ठरतो की अरे बाबा तुम्ही लहानपणी मोठ्यानेच घेऊ नको, अजून तुला सगळं माहिती व्हायचं आहे, असं आपल्याला ऐकावं लागतं. त्यामुळे अशा सगळ्या ज्या जोड्या खूप आहेत, अल्पमती, बुद्धी कमी आहे आणि वाद घालतो. वादक शब्द आहे तिथे आणतो आपण, म्हणजे मी सुद्धा उभी असताना वादक, पण वादक म्हणजे वाद करणारा, अल्पमती आणि वाद करणारा. आधीच बुद्धी कमी आहे आणि दुसऱ्याशी वाद घालतो. आपल्याला पुरेशी माहिती नसेल तर गप्प राहावं ना, तसं नाही करत. अशा अनेक जोड्या, भक्त नाही आहे, स्वतःचा ईश्वरावरती विश्वास नाही आहे आणि ज्याचा विश्वास आहे त्या भक्ताबद्दल द्वेष करतो आहे.
तुला नाही पटत तर नाही ना, करणाऱ्याला करू दे. अशा अभक्त आणि भक्तांशी देखो सके, म्हणजे भक्तांना मानणारा, अशा अशा जोड्या सांगितल्यात. श्रीमंत आहे पण दानत नाही. संस्कृतच्या सुभाषित आहे. संस्कृतच्या सुभाषितामध्ये काही वेळेला अगदी आपल्याला योग्य पद्धतीने हे सांगतात. त्यांनी आपल्याला म्हटलं असं की असा जो आहे ना की पैसा जवळ आहे, परंतु कुणालाही द्यायची इच्छा नाही आहे, दानतच नाही आहे, कुणाला मदत करावी अशी इच्छाच नाही आहे. मग अशा पैसा असण्याचा काय उपयोग नाही, असं सहजच वाटेल. तर पैसा आहे पण दानत नाही आहे. तर सुभाषितकार म्हणतात, अशादा कंठे बधवा दृढाम शिलाम, त्यांच्या कंठामध्ये, त्यांच्या गळ्यामध्ये चांगला मोठा दगड बांधावा आणि समुद्रात फेकून द्यावे. काय यांचा उपयोगच नाही ना समाजाला. पुष्कळ पैसा आहे पण कोणाला द्यायचीच इच्छा नाही आहे. तर अशा माणसांचा असून काय उपयोग. थोडं सुभाषितकारांनी कठोर भाषेत आपल्याला सांगितलं आहे. मुद्दा असा की असं खायला काळ आणि भुईला भार होण्याचा काही अर्थ नाही. आपल्याजवळ ही अशी लक्षणं असली, अशा लक्षणांच्या जोड्या असल्या तर आपल्या जीवनाचं काय होणार, समाजामध्ये अशा असणारी माणसं असतील तर समाजाचं काय होणार, अशा प्रकारचा विचार समर्थ या समासात सांगणार आहेत. खरं तर समासाचा अभ्यास करायचा म्हटला तर ही काही यादी वाचायची आहे. अनंत शब्द, मी मगाशी म्हटलं तसं की आपल्या कदाचित अपरिचयाचे हे शब्द आहेत. खूप साऱ्या ओव्यांमधले जे शब्द आहेत आपल्या नेहमीच्या परिभाषेतलेच ते शब्द नाही आहेत. समर्थांनी 12 वर्ष देशपर्यटन केलं, अनेक लोकांना भेटले, अनेक लोकांचं सगळं जीवन जवळून पाहिलं आणि मग जे जे काही वाईट आहे ते वाईट आपल्याला मुद्दामून दाखवलं की ह्या वाईटापासून बाजूला राहा. काय चांगलं आणि काय वाईट हे पण कळलं पाहिजे ना. आणि त्यामुळे सांगितलं की ह्याच्यातून काय कर, याच्यापासून बाजू लावता येत आहे का बघ, अशा पद्धतीने एक हे सांगेन. आणि मग अगदी समासाच्या शेवटच्या 2 ओव्यांमध्ये ऐसे नाना विकार कुलक्षणाचे कोठार, ही एवढी यादी दिली आहे. 100-200 दिली असते. तशी मूर्ख लक्षणं 200 सांगितली ना, तशी कुविद्येची लक्षणं पण अनेक सांगितली. अगदी मोज कोठार शब्द वापरला आहे की या कुविद्येचं कोठा तुमच्यासमोर मी या 38 ओव्यांमध्ये उघडून दाखवला आहे. आणि असा जो ऐसा कुविद्येचा नर श्रोती ओळखावा. श्रोत्यांनी अशा प्रकारचा जो कोणी आहे त्याला ओळखावं. आता ओळखावं म्हणजे दूर राहावं त्याच्यापासून. एक तर आपल्याजवळ ह्या कुविद्या लक्षणं असताच कामा नयेत. असलं तर ते कुविद्या लक्षण बाजूला कसं प्रयत्न करावा आणि कुविद्या लक्षणं असणाऱ्यांच्यात जाऊ नये, अशांशी मैत्रीसुद्धा करू नये, असं पण स्पष्टपणानं समर्थानं सांगायचं आहे. आणि पुढे शेवटच्या वेळा अभिमाने तऱ्हे भरणे, उगीच इरेला पडून, म्हणजे काय आहे ती तऱ्हे भरणे म्हणजे काय की करून बघणं, बघूया काय होतं, असले इरेला पडू नये असं सांगतात. ही लक्षणं सोडणारच नाही किंवा हे वाईट नाहीच आहे, मीच काय तो शहाणा आहे असा हट्ट धरू नये, या लक्षणांपासून बाजूला राहावं. अशा प्रकारचा हा खरं म्हणजे समास आहे. आता आपल्याला काही समर्थांनी या समासाची ही अशी सगळी लक्षणं सांगण्यापुरतंच का याचा विचार केला आहे असं आपल्याला स्वाभाविकच वाटेल. आणि मग आपल्या लक्षात येईल की याच्यातून हेतू काय आहे सांगण्याचा. तर एक लक्षात घ्यायचं की असं जरी सगळं असलं, अशी कुविद्येची लक्षणं होत आली आहेत. कुविद्येचा माणूस असा हीनदीन आहे, ज्या समाजामध्ये असा माणूस असतो तो समाज हीनदीन होतो. असं जरी असलं तरी समर्थ आपल्याला एक आधार देत आहेत. समर्थ असं म्हणतात की हे सगळं जरी असलं तरी देखील भगवंतानी भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, अपिचे सुदुराचारो भजते माम अनन्य भाग, साधवो एव मंतव्य सम्यक व्यवसितोही सहा. याचा अर्थ असा आहे की ठीक आहे, सुदुराचार हो, कितीही दुराचारी, कितीही वाईट माणूस असो, आता आपण वर्णन केलेली सगळी कुलक्षणं कुविद्या असणारा माणूस असू दे, तरी देखील तो जर भगवंताला शरण गेला, मनापासून त्यांनी भक्ती आरंभिली, तर तो सज्जन होऊ शकतो. आधी सांगून झालं की त्याचं जे जीवन हीनदीनं होतं, तो ज्या समाजाला आहे तो समाज हीनदीनं होतं. पण तरी हे सगळं सांगण्यामागचा खरा उद्देश काय आहे? तो उद्देश हा आहे की लगेच काही त्याला त्याच्यावरती फुली मारण्याचं कारण नाही. त्याला मनापासून आपली चूक कळली आणि तो खरोखरच संतांना शरण गेला, भगवंताला शरण गेला, तर या कुविद्येच्या लक्षणांपासून दूर जातो आणि साधू बनू शकतो. स्वतःचा प्रयत्न मात्र असायला लागतो.
आपल्या जीवनात जो काही बदल घडवून यायचा आहे, भगवंताचं सहाय्य त्याला नक्की मिळेल. त्यांनी ठरवलं पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे, त्याचं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याच्यासाठी समर्थ अंतःकरण पूर्वक आपल्याला आवाहन करतात की या कुविद्या लक्षणांपासून दूर राहा. आणि हा आधार पण देतात की ठीक आहे, होतं असं, पण तरी ते सुधारता येऊ शकेल. आपल्याला आज निरनिराळ्या मंडळींनी या कुविद्या लक्षणांपासून दूर राहून आपलं हित कसं साधलं आहे याचा विचार थोडा करायचा आहे. मी एक दोन गोष्टी सांगणार आहे. वरदानंद भारतींनी या अध्यायाबद्दल म्हणताना एक गोष्ट सांगितली, ती गोष्ट आपल्याला सांगणार आहे. का आवाज जरा येत आमच्या नाहीये? मागून कुठला तरी आवाज येतोय, त्यांच्या इथूनच येतोय. मिक्सरचा आहे बहुतेक. नाही, आमच्या घरीला एक काम चाललं आहे, पण आता संपत आलं आहे, त्यामुळे आता होईल. आमच्या घरातच काम चाललं होतं, त्यामुळे येतो आहे आवाज. पण आता ते संपत आलं आहे. लाईट पण एवढा वेळ नव्हते, मला उशीर होण्याचं कारण तेच होतं की पण लाईटही आलं आहे आणि आता कामही संपत आलं आहे. दार लावून घेतलं आहे मी. थोडंसं आपण ताई शेवटची 2-3 वाक्य रिपीट करा. हां, तर मी असं म्हणत होते की आपल्याला या समासाचा अभ्यास करायचा तर मीरा ते म्यूट आहात. सॉरी या समासाचा जर अभ्यास करायचा आहे तर ही सगळी लक्षणं आणि ओव्या वाचून पुरणार नाही आहे. तर ही लक्षणं आपल्यामध्ये असली तर ती घालवायची कशी, ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडून कशी घालवायची, आणि आपणही आपला सगळा समाज हा कसा सबल करायचा, यासाठी मोठमोठ्या मंडळींनी याच्यावर जे काही चिंतन केलेलं आहे त्याचा पण आधार आपल्याला घ्यायचा आहे. नाहीतर समासाचा अभ्यास म्हणजे काय होणार. तर जाता जाता मी असं म्हटलं की वरदानंद भारतींनी एक प्रसंग दिला आहे की कसं घडतं. आत्ता आपण म्हटलं की भगवंताला शरण गेलं, आपल्याला चूक कळली तर याच्यातून आपल्याला बाहेर पडता येऊ शकतो. वरदानंद भारतींनी गोष्ट सांगितली एका गोसाव्याची. तर म्हणे एक गोसावी होता आणि रस्त्याच्या बाजूला एका झाडाखाली निवांत होता. राजाची मिरवणूक रस्त्यावरनं चालली होती. राजाचं जे वैभव आहे ते सगळं त्या मिरवणुकीत दिसत होतं. हत्ती होते, घोडे होते, अनेक लोक, आपल्या श्रीमंतीचा सगळा डौल, राजाच्या दरबारात असणारी मंडळी त्या मिरवणुकीत सामील झाली होती. आणि हा जो गोसावी होता, ह्या गोसाव्याचं नाही म्हटलं तरी त्याची झोपड झाली. तो शांत बसला होता झाडाखाली, काय त्याची चालली असेल धारण असं म्हणून, पण त्यात तो डिस्टर्ब झाला आणि त्यांनी त्या हत्तीच्या गळ्यामधली घंटा वाजली किंवा काय मिरवणुकीचा आवाज आला, त्या आवाजाने तो उठला आणि त्यांनी सहजपणानं एका हत्तीच्या शेपटीला पकडलं. या गोसाव्यांनी मिरवणुकीतल्या हत्तीच्या शेपटीला पकडलं आणि हत्ती एका जागी स्तब्ध झाला, पुढे जाईच ना. वरती माहूत होता, तो माहूत त्याला वरनं टोचा मारायला लागला तरी हत्ती जागचा हलेना. आणि हे सगळं मिरवणुकीतल्या लोकांनी पाहिलं की एक सामान्य गोसावी रस्त्याच्या कडेला असणारा, त्यांनी नुसती शेपटी धरली, मात्र मिरवणूक स्तब्ध, हत्ती झाले ना. राजाने हे पाहिलं आणि राजाने प्रधानाला सांगितलं की ही जी काही मोठी शक्ती, ही जी काही ताकद ह्या गोसाव्याजवळ आहे, तशी जर आपल्या सैन्यामध्ये मिळाली तर आपण संबंध पृथ्वीचं राज्य घेऊ ना. तेव्हा प्रधान हसले. प्रधान मोठा बुद्धिमान होता. राजा बोले आणि दळ हले असं नव्हतं. तर प्रधानाने शांतपणे विचार केला आणि राजाला म्हणाला, तुम्ही म्हणताय बरोबर आहे, पण मी दाखवू का ह्या गोसाव्याची असणारी शक्ती, ही त्या शक्तीचं खच्चीकरण करून दाखवू का. राजाला आश्चर्य वाटलं की एकतर ही शक्ती यांनी मिळवली कशी, आणि हा प्रधान म्हणतो ह्या शक्तीचं मी खच्चीकरण करतो. तो म्हणाले दाखव. आता राजाने मान्यता दिली आणि प्रधानाने काय केलं, त्या बैराग्याला, साधूला, गोसाव्याला राजवाड्यात बोलावलं आणि राजवाड्यात त्याची तैनात ठेवली. त्याची राहण्याची, खाण्यापिण्याची उत्तम सोय केली की तू इथेच राहायचं असं सांगितलं. आता या गोसाव्याला, जो झाडाखाली राहणारा होता, खरं म्हणजे अगदी निरपेक्ष निरीच्छ असा होता. ते जे काही त्याची साधना काय चालली होती त्याच्यातून त्याला हे सगळं बळ कदाचित मिळालं असेल. आणि गोसावी त्या सगळ्या सुखाच्या गोष्टींमध्ये राहायला लागला. मग प्रधानाने काय केलं, थोडे दिवस गेल्यावर मध्येच थोडं निकृष्टपणाचं जेवण पाठवलं. त्यावेळेला त्या गोसाव्याला राग आला
की मी काहीतरी माझं बळ दाखवलं म्हणून मला अशी एवढी सगळी माझी सोय केलेली आहे, त्यामुळे मला जे हवं आहे तसंच असलं पाहिजे. मग लगेच त्यांनी त्या गोसाव्याने प्रधानाकडे तक्रार केली की हे असं नाही चालणार. असं मधून मधून व्हायला लागलं. तैनात ठेवली जायची, मधूनच त्याच्या तैनातीमध्ये काहीतरी बदल केला जायचा, काहीतरी निकृष्ट प्रतीचं खाणं पिणं द्यायला जायचं. मग गोसाव्याला राग यायचा आणि मग एक दिवस गोसाव्याच्या मनात आलं की पुन्हा एकदा आपली असणारी जी ताकद आहे ती दाखवायला हवी, म्हणजे हे लोक असं वागणार नाहीत. आणि मग परत मिरवणुकीची वेळ आली, त्यावेळेला पुन्हा एकदा गोसाव्याने आपली ताकद दाखवण्यासाठी अगदी तसंच केलं. चालणाऱ्या हत्तीची शेपूट धरली, मात्र यावेळेला हत्ती थांबला नाही. इतका हत्ती जोरात पळत होता त्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे की गोसावी ओढला गेला, फरफटला गेला. आणि हे जेव्हा दृश्य पाहिलं तेव्हा लक्षात आलं की अरे असं का झालं. जेव्हा गोसावी निरपेक्ष होता, त्याची काहीच अपेक्षा नव्हती, काही सगळं अनुकूल प्रतिकूल सगळ्यामध्ये समाधान मानणारा होता, कोणाकडेही कुठल्याही प्रकारच्या सुखसाधनासाठी त्यांनी कुठलीही याचना केलेली नव्हती, तेव्हा ती सगळी शक्ती त्याला प्राप्त झाली होती. पण जेव्हा आणि तेव्हा तो एवढा हत्तीपेक्षासुद्धा बलवान झाला होता. परंतु जेव्हा अशी सगळी सोयीसुविधा पक्वान्न यांची रेलचेल असं सगळं जेव्हा त्याला मिळालं, त्यावेळेला त्याचं बळ संपलं, त्याची शक्ती ती संपली. परमार्थी माणसाने अशा पद्धतीनं चित्ताचं समत्व दाखवायला हवं, भगवंताशी अनुसंधान ठेवायला हवं. तुकाराम महाराजांना शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला, तुकाराम महाराजांनी तो स्वीकारला नाही. समर्थ रामदास स्वामींना शिवाजी महाराजांनी राज्य दिलं, झोळीत टाकलं, समर्थांनी ते परत केलं. कोणाही माणसाची ही जी हे जे काही मिंधेपण जे आहे, ह्या मिंधेपण लाचारपण जे आहे ते आपलं शक्तीचं खच्चीकरण करतं. खरं म्हणजे जुनी उदाहरणं दिली की आपल्याला मुद्दा पटण्यापुरतं पटतं. आपण आपल्या आयुष्यात ते कसं बघायचं. साधारणपणे मी नेहमी असं म्हणते की आमच्याकडे आपण मुलींनी, सासरी गेलेल्या मुलींनी माहेरी असणाऱ्या संपत्तीमध्ये खरंच लिहून द्यावं ना भावाला की मला काही नको आहे. आपण ज्या घरी गेलेलो आहे तिथं आपल्याला आहे, म्हणजे माहेर पण टिकतं. शिकायचं काय, साध्याच आहे आपण काही राजे नाही, आपण काही बैरागी नाही, आपण काही साधना करणारे नाही. पण असं जे की मिंधेपण आहे ते असू नये. आपलं माघारपण, आपलं माहेर, आपली भावंडं, आपल्या भावजाई यांच्याशी प्रेमाचे संबंध टिकायला हवे असेल तर एक साधी गोष्ट आहे की त्या ठिकाणी असणारं आपलं जे आहे ते आपण काढून द्यावं. त्यामुळे ठीक आहे, आईबाबांचं जे आहे ते तुमचं आहे, कारण आपण ज्या घरी गेलो आहे तिथलं सगळं आपल्याचं आहे की. अशा गोष्टी कराव्यात. मला दासबोधातून समजून घ्यायचं म्हणजे काय करायचं, तर हे लक्षात घ्यायचं की कोणाची आहे ही जी आहे ना, ह्याच्यातून आपल्याला शक्ती मिळते. समर्थ आपल्याला सांगणार आहे ते असं आहे. आणि असं होतं की गीतेतल्या श्लोकाचा आधार घेऊया की होतं असं की अनासक्त नभिष्वंग पुत्रद्वार गृहादिषु नित्यांच्या समचित्तत्वम इष्टानिष्टोपपत्तीषु. असं अनासक्त आपलं स्त्रीपुत्र गृह इत्यादीविषयी नाही म्हटलं तरी आपलं ममत्व असणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टींना आपण जपावं लागतं. आणि या सगळ्यांबद्दल समचित्त असणं हे ज्ञानाचं लक्षण भगवंताने आपल्याला सांगितलं आहे. आता त्या टोकापर्यंत पोचण्यासाठी सुरुवात तर व्हायला हवी ना. त्यामुळे थोडं थोडं का होईना समचित्तत्व आपल्याजवळ असणं. ज्ञानेश्वर माऊलींनी ओबीमध्ये असं म्हटलं आहे, महासिंधू जैसे ग्रीष्मवर्षी सरीसे. समुद्राचं उदाहरण दिलं आहे. इष्टानिष्ट तैसे जयाच्या ठाई. समुद्राचं कसं असतं पहा, पावसाळ्यामध्ये सगळं पाणी समुद्र आपल्यामध्ये सामावून घेतो, किंवा उन्हाळ्यामध्ये किती जरी कडक ऊन असलं आणि पाण्याची किती वाफ होत असली तरी समुद्रामध्ये काही फरक पडत नाही. तसं माणसाने असावं. माऊलींनी आपल्याला अगदी सहज दाखला दिला आहे. मागच्या समासातसुद्धा आपण उत्तम लक्षणात पाहिलं आहे, कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये. याच्यातून काय आहे, अगदीच काय लगेच गोसाव्याच्या जवळ जी काही शक्ती होती किंवा ज्या काही आपण अष्टसिद्धी म्हणतो त्या सगळ्या प्राप्त व्हाव्यात, तसे आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला कसं कसं करता येईल याचा विचार आपण करावा. त्या कोणाचं मिंध असू नये असा प्रयत्न करावा. श्रीकृष्ण शिष्टाईचं उदाहरण आपण मागच्या वेळेस घेतलं होतं. कौरव पांडवांचं युद्ध टळावं म्हणून कृष्णाने सुद्धा प्रयत्न करायला तो हस्तिनापूरला गेला होता.
आणि त्यावेळेला दुर्योधनानं कृष्णाची सगळी आगत स्वागताची तयारी केलेली होती. पण ज्या कौरव पांडवांशी शिष्टाई करायची आहे त्यांचं आधारात तिथे त्यांनी घेतलं नाही, नाकारलं. तो विदुराकडे गेला आणि त्यामुळे शिष्टाईच्या सभेमध्ये सडेतोडपणे सत्याची बाजू त्याला घेता आली. पांडवांची जी सत्याची बाजू आहे ती कृष्ण घेऊ का शकला, तर कोणाचा तो मिंद राहिला नाही. ज्याच्याकडून आपण सुखसोयी घेतो, सुविधा घेतो, त्याचं स्वाभाविकच मिंधेपण पत्करावं लागतं, झुकतं माप त्याला द्यावं लागतं, असं व्यवहारात कळतंच आपल्याला. म्हणून या गोष्टी कराव्यात. पुन्हा सुभाषिताची आठवण होते. कोद याति वशम लोके मुखे पिंडेन पूजितः मृदंगो मुखलेपेन करोति मधुरम ध्वनिम. सुभाषितकारांनी मृदंगाचं उदाहरण दिलं आहे की मृदुंगातून छान गोड आवाज येतो, पण त्या मृदुंगाच्या तोंडाला दोन्ही बाजूला थोडं कणिक टिंबून लावावी लागते. तसं आहे, वश करायचं असतील लोक तर त्यांची तोंड जरा मुखे पिंडेनं पुरिता, तर त्यांच्या तोंडात काहीतरी गोड घालावं लागतं. चांगलं चांगलं हे केलं तर ते आपल्याबद्दल चांगलं बोलतात असं दिसतं. त्यामुळे पण यांनी काही कामं होत नाहीत. असं करणं ही काही चांगली गोष्ट नाही आहे. सगळे जो कोणी अशा प्रकारची प्रलोभनं टाळू शकतो, समचित्त जे उदाहरण घेतलं, समुद्रासारखं असावं, समचित्त असावं, त्याच्यासाठी आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ज्याला प्रलोभनं टाळता येतील. आणि जो असा कृष्ण जसा शिष्टाई करताना ताठ राहू शकला, असा ज्याचा पाठीचा कडा ताठ राहू शकेल, ज्याचं आपल्या ध्येयावर दृष्टी असेल, खंबीरपणानं जो तोंड देऊ शकेल, त्याला धीरहा असं म्हणतात. आणि तसं असलं पाहिजे. मग धीरहा असं असलं पाहिजे, जसं असं ना की विकार आहे तो सती विक्रियंते येशान न चेतांसी न एव धीरा. म्हणजे काय, त्याचे विकार वश होतात सहजपणानं. काही एवढ्या अशा बारीकशा निमित्तानं सुद्धा त्यांच्या चित्तामध्ये विकार निर्माण होतो, गडबडतात. असे जे असतात यांना कोणी पौरुष संपन्न, पराक्रमी, धीर हा असं नाही म्हणणार. पण जे असं करू शकतात, विकारवश होत नाहीत, एवढ्या तेवढ्यावरून त्यांचं विवेक संपणार नाही, अशी जी मंडळी असतात धीर असतात, असं असलं पाहिजे. आपण जरी अभ्यास करत असलो कुविद्येचा, तरी ही कुविद्या टाळायची कशी याच्यासाठीच आपला प्रयत्न चाललेला आहे. त्यामुळे कोणीही प्रलोभनांना बळी पडता कामा नाही. कुविद्या असणारी माणसं याचा अर्थ पटकन अशा प्रलोभनांना बळी पडतात. जसं आत्ता भोवताली आपल्याला दिसतं, सत्ताधारी असतात, धनदांडगे श्रीमंत मंडळी जी असतात, ती अशी आपली श्रीमंती वाढवण्यासाठी कुणाशी तरी मिंधी बनतात आणि मग ती श्रीमंती वाढवतात. अशी ती प्रलोभनं पुढे आणली की मग आता असे भगवंत पण प्रलोभनं देऊन परीक्षा बघत असेल, तर तशा प्रलोभनांना बळी पडता कामा नाही. याच्यासाठी आपल्याला कळलं पाहिजे ना की भोवतालची माणसं आपल्याशी कसं वागतात. सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांची उदाहरणं आपल्याला, म्हणजे होतं असं की परीक्षा तर घेतली जातेच. अगदी परीक्षेचाच विचार आला तर तसंही उदाहरण आपल्याकडे आहे की कांचन कामिनीचा मोह किंवा ते प्रलोभन अनेकांना ते बळी पडल्याची उदाहरणं आपल्याला आहेत. पण तरी न बळी पडण्याची पण उदाहरणं आहेत की, तर बळी पडणाऱ्याचा नाही आपण विचार करायचा. बळी न पडता प्रलोभनांपासून कसे दूर राहतात त्याचा विचार केला तर आठवण होते, संजीवनी विद्या मिळवायची होती. ती मिळवणार कुणाकडनं, तर दैत्यांचे गुरु जे शुक्राचार्य त्यांच्याकडून मिळवायची होती. म्हणून मग देवांचा जो युवक कच, तो कच, त्याची कथा सगळ्यांना प्रसिद्ध आहे, तो गेला तर त्यांनी ते प्रलोभन काय, तर देवयानीचं प्रेम, विद्या मिळवली आणि हे सगळे पाश तोडून तो देवराष्ट्रात परत आला. आपल्या विद्येचा लाभ त्यांनी समाजाला करून दिला. अगदी कच्च देवयानीचं उदाहरण फार पुरातन झालं. स्वामीजींचं पण उदाहरण आपल्याला माहिती आहे. स्वामी विवेकानंद अमेरिकेत असताना त्यांच्या ह्या अशा बुद्धिमत्तेवर खुश होऊन काही पाश्चात्य युवती त्यांच्यावर युद्ध झाल्या होत्या. एका युवतीने तर मोठंच धाडस केलं होतं आणि मग स्वामीजींना विवाहासंबंधी चौकशी पण केली होती. तेव्हा स्वामीजींनी स्त्रीकडे मातृत्व भावनेने पाहण्याची त्यांची दृष्टी होती. त्यामुळे त्यांनी म्हटलं की वाद कशाला बघायला पाहिजे, आत्ताच मला पुत्र म्हणून समजला, असं म्हणून ती जी कामप्रवृत्ती असणारी स्त्री होती तिची बोळवण केल्याचं उदाहरण दिसतं. तेव्हा ही जे काही प्रलोभनापासून दूर राहणं, गेल्या आठवडाभर आपण नाशिकच्या कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण वाचतो आहोत.
इथे आपल्याला प्रलोभनाला बळी पडणाऱ्या या मंडळींना हे सांगायला पाहिजे की आपल्याला कळलं पाहिजे की आपल्या भोवताली काय प्रकारची माणसं आहेत, ती आपल्याला कशा प्रकारचं प्रलोभन देत आहेत, आपण कसे कसे गुंतत चाललेलो आहोत. आणि हे सगळं कळण्यासाठी एक आंतरिक शक्ती आपल्याला लागते. कळत नाही अशातला भाग नाही, कळलं तर त्या विचाराशी ठाम राहता आलं पाहिजे. ती जी आंतरिक शक्ती आहे, ती शक्ती म्हणजे जसं आपण सारखं देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे जायला पाहिजे. तर त्या आत्मकल्याणाचं, आपल्या देहाचा, आपल्या पैशाचा, आपला स्वार्थाचा विचार जोपर्यंत आहे तोपर्यंत हे भोवताली अशा प्रकारचं काहीतरी चुकीचं घडत आहे कळत नाही. पण जेव्हा अशी आतली शक्ती, आतला आवाज याचं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा ते आपल्याला कळतं आणि अ, अशी चूक होत नाही आणि आपण अशा त्या प्रलोभनाला बळी पडत नाही. नेहमी आपण कठोपनिषदातल्या नचिकेताचं उदाहरण घेतो. उदाहरण वेळेसाठी पुन्हा पुन्हा आठवायचं की तसं जमलं पाहिजे. अगदी लहान वयात असणाऱ्या नचिकेताला किती भौतिक सुखाची प्रलोभनं यमदूताने, यमदेवाने दिली होती. पण तो आला होता ज्ञानग्रहणासाठी. त्यामुळे त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की माझ्या कल्याणाचं जे श्रेयस्कर आहे ते मला सांग. प्रेयस असणाऱ्या या भौतिक गोष्टी, सुखाच्या गोष्टी मला नको आहेत. खूप प्रलोभनं देऊन सुद्धा ती सगळी जी प्रलोभनं आहेत ती कल्याणाची नाही आहेत, त्यामुळे ती मला नको असं सांगितलं. म्हणजे तत्कालीन सुख देणारं, इंद्रियांना सुख देणारं, आत्ता लगेचच आपल्याला हे मिळतं आहे, अशा पद्धतीनं त्याच्यात त्याच्यात सहजपणानं खोल जाणं आणि कसे फसलो आहे आपण ते न कळणं, ही काही गोष्ट जीवनाचं ध्येय साकार करणारी, सार्थक करणारी नाही आहे. आपण कुठे फसतो आहे ते आपल्याला कळलंच पाहिजे. नुसत्या प्रेयाचा स्वीकार करायचा झाला तर मग अशा प्रलोभनाला माणसं बळी पडतात. श्रेयाचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. प्रलोभनं ठोकरण्याची हिंमत असायला पाहिजे. अशी प्रलोभनं म्हणजे जी आपल्याला प्रलोभन ह्या शब्दातच सगळं आलेलं आहे. अशा अशा ह्याच्यासाठी जी असतात त्यांना यशस्वीपणानं ठोकर देता आली पाहिजे. ती जी आंतरिक शक्ती आहे ती आपल्याला मिळवायची. ही आंतरिक शक्ती कुठून मिळेल? त्याच्यासाठी काय आहे का? उत्तम संस्कार हाच त्याच्यातला खरा विषय आहे. चांगले संस्कार ज्याच्यावर आहे, आज त्याची फार मोठी उणीव आहे. उत्तम संस्कार ज्याच्यावर होत आहेत तो या प्रलोभनाला बळी पडत नाही. तो काहीतरी विवेक करतो, विचार करतो, काय चुकतं आहे ते त्याला कळतं. अनेक माणसं विद्या संपादन करतात, पदव्या मिळवतात, किती किती डिग्र्या मिळवतात. अगदी म्हणजे भौतिक जीवनात यशस्वी झाणारी खूप मंडळी आपल्याला दिसतात हो. पण उत्तम संस्कारांनी आणि शिक्षणाने, योग्य वातावरणाने सुद्धा माणसाला खरं जे ज्ञान मिळतं ते ज्ञान इथे आवश्यक आहे. आणि आज त्याची खरं म्हणजे उणीव आहे असं आपल्याला दिसतं. का विकार वासना आवरता येत नाहीत? का प्रलोभनाला मंडळी अशी फशी पडतात? याचं कारण हे आहे असं आपल्याला दिसेल. आता गीतेचा आधार प्रत्येक ठिकाणी दिसतं. तर गीतेत म्हटलं यशास्त्र दिव्यसृजन वर्तते कामकारता न स सिद्धिमवाप्नोती न सुखम न परांगती. आता आपण समाजाचा विचार करणार असलो तर ज्ञानी लोकांनी काही आपल्याला नियम घालून दिलेले आहेत. महाजन्म याने गता असं पंथा असंच म्हणतो आपण. मोठी माणसं कशी वागतात, जी यशस्वी झालेली माणसं आहेत ती कसं आचरण करतात, सुखदुःखाच्या फेऱ्यातून सगळ्यांनाच ते असतं, त्याच्यातून कशी बाहेर पडतात, हे सगळं जाणून घ्यायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. आणि या जीवनात असताना पण आणि नंतर पण आपल्याला जर खरी गती, आता आध्यात्मिक ग्रंथाचा अभ्यास करतोय म्हणून जीवनानंतरचा पण लगेच उल्लेख करून टाकायचा. पण निदान भौतिक जगामध्ये इथे पण यश मिळालं पाहिजे. आणि हा देह घेऊन आलेलो आहोत, त्यामुळे हा देह टाकल्यानंतरचं जे जीवन आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोक्षाच्या ह्याच्यात सुद्धा आपल्याला सद्गती मिळाली पाहिजे. दोन्ही ह्याच्या असे विचार करायला हवा आणि ज्ञानी लोकांनी घातलेल्या नियमांप्रमाणे आपलं आचरण असलं पाहिजे. ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे, शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे. शास्त्राने जर सांगितलं असेल तर राज्यसुद्धा घेऊ नये. जे घेववी ते न म्हणावे विषय विरो. पुढे म्हटलं आहे, पै अहितापासून काढी ती हित देवरी वाढवी ती नाहीदा श्रुती परोती माऊली जगा. श्रुती म्हणजे शास्त्र. इतकं शास्त्राला महत्त्व, शास्त्र मर्यादांना माऊलीने महत्त्व दिलं आहे. शास्त्र वाचली, सांगितली, पण जर आचरण नाही तसं केलं, आचरण सगळं शास्त्र विसंगत असलं तर कसं चालेल? समर्थाने त्याला वाचीवीर म्हटलं आहे. कोयद्या लक्षामध्ये आल्या, नुसताच बोल घेवडा. बोलण्यावर किती किती ओव्या आल्यात.
नुसतं 15-20 प्रकाराचं चुकीचं बोलणं समर्थ वर्णन करतात. आपल्याला वेळ मिळाला तर आपण काही ओव्यांमधले काही शब्द घेऊ, पण मी ते आज टाळलं एवढ्यासाठी की हे कशाला वाचायचं. त्या सगळ्यामध्ये दुसरी यादीच दिलेली आहे. ते होऊ नये म्हणून काय करायचं याचा विचार आपल्याला करायला हवा. तर समर्थांनी पढतमूर्खांमध्ये पण ते सांगितलं आहे, बोले तैसा चाले. ते बरोबर आहे, त्याची वंदावी पाऊले. पण क्रियेविना वाचायला व्यर्थ आहे. नुसतंच बोलायचं आणि करायचं काहीच नाही, तर अशांचा काय उपयोग आहे. वागण्या बोलण्याचं काहीतरी एकमेकाशी संबंध हवा ना. जसं आपण बोलतो तसं आपल्याला वागता आलं पाहिजे ना. तेव्हा पण ते सांगितलं आहे की स्वये नेणे परोपकार असं म्हटलेलं आहे. आणि अपकाराचा अनोपकार करी थोडे, बोले फार, तो एक मूर्ख. किती किती बोलण्यासंबंधी समर्थाने आपल्याला अगदी हातात चाबूक घेऊन दाखवला आहे की कसं आपलं बोलणं असावं. पुढे म्हटलं आहे, न मनी तीर्थ, न मनी क्षेत्र, न मनी वेद, न मनी शास्त्र, पवित्र कोणी जो अपवित्र. त्याला पढतमूर्ख समर्थाने म्हटलं होतं. त्याची आठवण इथे करून द्यावी लागते आपल्याला की काहीच मानायचं नाही. ह्याच्यात पण आपल्याला त्या कोविड लक्षात आलं, काहीच मानायचं नाही. मनामध्ये पण काही भगवंत नाही, भक्ती नाही, भाव नाही, काही काही कुणाही बद्दल म्हणजे वेद, शास्त्र, आई, वडील, जन्म, काही कोणाहीबद्दल भाव नसेल तर काय करावं. त्याला जसं पढतमूर्ख म्हटलं तसं कोविदे लक्षणात पण त्यांनी म्हटलं. बोलणं आहे, ज्ञान बोलवणं कधी स्वार्थ, बडबड पुष्कळ आहे पण ती स्वार्थासाठी आहे. कृपणा ऐसा रसाचे अर्थ. आणि जे काही केलं आहे, बरं स्वार्थ साधायचा तर फक्त आपल्यापुरताच विचार करायचा, बाकीच्यांचा विचार करायचा नाही. कंजूषासारखा ज्ञानी. आता ज्ञानी आहे आणि कंजूष आहे असं कसं चालेल. तर ज्ञानाला काहीच अर्थ नाही. अर्थासाठी लावी परमार्थ. पढतमूर्खातल्याच अनेक गोष्टी कोविद्या लक्षणामध्ये समर्थाने आपल्याला सांगितले. ते पढतमूर्ख वाचताना पुन्हा आपल्याला ह्याची आठवण होईल. मूर्ख लक्षणात पण सांगितलं आहे, यादीच्या यादी आपल्याला ते देत आहे. अंतर्बाह्य आपण पवित्र असलं पाहिजे. थोडक्यात काय, जे आत आहे तसंच बाहेर असलं पाहिजे. बाहेर जसं आहोत तसंच आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. आणि त्यासाठी या काहीही दिव्य करायची तयारी पण असली पाहिजे. आपल्याला जसा आपण म्हणतो ना की आनंद, समाधान, तृप्ती हे सगळं हवं. हे काही दुसऱ्या कोणावर अवलंबून नाही आहे. आपणच आपलं काही मिळवलं पाहिजे, ठरवलं पाहिजे, असं त्याचा खरा म्हणजे अर्थ आहे. एक 80 वर्षाचे आजोबांनी सहज असं म्हटलं की रोजच्या जीवनामध्ये जर आपल्याला छान झोप चांगली लागत असेल तर आपल्याला आपला जो काही दिनक्रम आहे तसा असेल तर ते आजोबा सांगत होते की काय करायचं की आपण एकट्यामध्ये रमायला शिकलं पाहिजे. लर्न टू बी हॅपी अलोन. स्वतःमध्ये आनंद शोधायला शिकलं पाहिजे. 80 वर्षाचा आजोबा पण आपल्याला हा सल्ला देत आहेत की आपण आपल्यामध्ये आनंदी कसं राहायचं. आता लर्न टू बी हॅपी अलोन म्हणत आहे. आणि मग आपण जर असे आपल्यामध्येच आनंदी राहू शकलो नाही, इफ वी डू नॉट एन्जॉय अवर ओन कंपनी, व्हाय इन्फ्लिक्ट ऑन अदर्स. दुसरे कोणी आपल्याला आनंद वगैरे काही देणार नाही आहेत. आपण आपल्यातला आनंद शोधला पाहिजे. खरं म्हणजे असं वर्णन करताना भोवताली आपल्याला जरा चित्र वेगळंच दिसतं आहे. अलीकडल्या काळामध्ये घराघरांमध्ये आपल्याला चित्र दिसतं. आठवण होते खरे मास्तरांची. मालतीबाई म्हणजे अण्णांचा वृद्धापक. त्या खरे खरे मास्तरांच्या ह्याच्यातलं प्रसंग आहे की अण्णांचा वृद्धापक आला होता आणि वृद्धापकाळ किंवा मृत्यू दोन्ही मोठा चटका लावून गेलं. याचं कारण काय, तर अण्णांना नेहमी वृद्ध असताना असं वाटायचं की आपण उपेक्षित आहोत. ह्या घरामध्ये आपली कोणाला गरज नाही आहे, अशी त्यांची मानसिकता झालेली होती. जसं नको असणारी वस्तू अडगळीत पडते ना, तसं अडगळीत पडलेले आपण आहोत असं अण्णांना सारखं वाटायचं. आणि त्यामुळे मग अशी मनाचीच धारणा झाल्यावर मोकळेपणाच राहिला नाही. त्यामुळे घरामध्ये अण्णा स्वतःला असं स्वत्व घालवून बसले होते. काही मग स्वाभाविकच आहे, आपण अडगळीसारखे नुसते आहोत, लोकांना नको आहोत अशी भावना झाली की माणसाचा आनंद गेलाच. याच पुस्तकात पुढे असं आहे की अण्णांना भेटायला रावसाहेब फडके म्हणून आले. आणि रावसाहेब फडके पण एकटे. त्यांची पण पत्नी गेलेली, मुली सासरे गेलेल्या, मुलं परदेशात असलेले. पैसा मुबलक होता पण एकटेपणा होता. आता हे अण्णा पण एकटे आणि असे अडगळीत पडल्यासारखे स्वतःला समजणारे आणि रावसाहेब फडके आले भेटायला, ते पण एकटे. आणि मग दोघांचे जे दोघंही म्हटलं तर आपण उपेक्षितच.
ज्या विचारानं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं होतं. कॅन्सरचं दुखणं मागे लागलं. रावसाहेब फाळके अण्णांना मोठ्या आर्ततेनं म्हणतात, अहो मुलांना हे कसं कळणार की पैशाने नाही गोष्टी होत, माणसाला प्रेमाचा ओलावा लागतो, मायेचा ओलावा लागतो. ह्या ह्या नुसत्या विचाराने कसं प्राप्त परिस्थितीत आनंद मिळेल. प्राप्त परिस्थितीत आनंद मिळवायचा असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने स्वतःला म्हणजे येता येता आवाज तर शंकराचार्यांचं स्तोत्र आठवतं की तरुणपणीच प्रत्येकाने ते शंकराचार्यांचं स्तोत्र वाचलं पाहिजे, चरपट पंजरिका. की खरंच आहे, यावत वित्तोर पाजल सत्ता तावत निज परिवार म्हणता. चरपट पंजरिका स्तोत्रामध्ये आचार्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आपण जोपर्यंत धडधाकट आहोत, आपले जो पैसे आहेत, तोपर्यंत कुटुंबातली मंडळी आप्तेष्ट आपल्याला विचारपूस करतात आणि तोपर्यंतच विचारपूस आणि मग हे असं म्हातारपणी अशी आपण अडगळ झालो आहे, अशी उपेक्षा असं झालं म्हणजे असं नाही झालं तर चांगलीच गोष्ट आहे, पण असं घडतंच असं लक्षात घ्यायची आणि आपल्या एकटेपणाची सिद्धता करायची, असं आचार्यांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. मग असं जर असं जर घडतं, असं भोवताली जर दिसतं आहे तर आचार्यांनी उपाय पण सांगितले, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मोडवते. की अशी वेळ येण्यासाठी आधीच भगवंताच्या भजनीला परमेश्वराकडे लक्ष दे. आपण एकटे आहोत असं वाटूच नको. माझ्याबरोबर माझा भगवंत आहे, माझ्याबरोबर माझा भगवंत आहे असं लक्ष ठेव. याने एक आनंद आपल्याला मिळून जातो. हा जो सगळा भ्रम आहे ना तो आपोआप दूर होईल. म्हणजे हे जे अण्णांच्या किंवा रावसाहेब फाळक्यांसारखी वेळ यायला नको. जिथे जातो तिथे भगवंत आपल्या साथीला आहे, तो आपल्याला हाती धरून या नेतो आहे अशी पक्की हवी. आता ही एकदा श्रद्धा, ही एकदा भावना पक्की असली तर मग आता होणारं ते होई नका, जाणारं ते जाई नका, तुटली मनातील आशंका जन्ममृत्यूची, मग कशाचं भयच वाटत नाही. होणारं ते होई नका, जाणारं ते जाई नका, तो भगवंत सतत माझ्याबरोबर आहे असं जर खात्रीनं आपल्याला वाटलं तर काही काळजी वाटण्याचं कारण नाही. आपोआप आपण निर्भय होतो. काही कसले घालमेल होत नाही, एकटेपणा नाही, अडगळ नाही, काही कोणी विचारत आहे का नाही विचारत याचा काही संबंध नाही, ही अशी तगमग होत नाही. आणखीन एक म्हणजे आता ही उदाहरणं का द्यायची तर मला आपला नेहमीच असा दृष्टिकोन असतो की 350 वर्षापूर्वीचा ग्रंथ आपल्याला आत्ता कसा उपयोगी पडतो आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आपण कुठल्याही प्रलोभनाला बळी पडता कामा नाही किंवा ही कुविद्येची गोष्ट जी आहे ती आपल्याला त्रासदायक होता कामा नाही. याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे याच्यासाठीचा हा आपला प्रयत्न आहे. विषय कुठून निघाला तर अंतर्बाह्य आपण कसं असलं पाहिजे, तर अंतर्बाह्य आपल्यामध्ये भगवंत आपल्या आतमध्ये आहे हे जर आपल्याला असेल तर या कुठल्याही प्रसंगाला तोंड द्यायची वेळच येत नाही आणि वेळ आली तरी देखील आपण ती सहजपणानं त्याच्यावर मात करू शकतो. जाता जाता सत्यवान जाबालाचं एक उदाहरण आपण घेणार आहोत. हा जो जाबाल आहे हा जाबाल गौतम ऋषींकडे आला. लहान आहे, वय लहान आहे आणि त्या काळातली उपनिषदातली गोष्ट आहे, त्यामुळे त्या काळामध्ये शिक्षण घेण्यासाठी गुरूंच्या गृहीत जावं लागायचं. तसा गौतम ऋषीच्या आश्रमामध्ये आला. लहान मुलगा आहे, ज्ञानग्रहणासाठी आलेला आहे. स्वाभाविकच नवीन आलेल्या मुलाला विचारायचं तुझं नाव काय, तू कुठून आलास वगैरे वगैरे. तर त्यांनी सांगितलं माझं नाव जाबाली. आता जाबाली नाव सांगितल्यावर वडिलांचं नाव काय, आईचं नाव जाबाली, माझं नाव जाबाल आणि आईवरून मुलाचं नाव, मग वडिलांचं नाव काय असं विचारलं. तेव्हा त्या मुलाला काही सांगता आलं नाही. त्याला आईला विचारून सांग. आणि मग आईला त्यांनी विचारलं आणि आईनं सांगितलं की मी दासी असताना तुझा जन्म झालेला आहे आणि त्यामुळे माझा मुलगा मग तुझं नाव जाबाल. आणि असंच असं या लहान मुलांनी आपल्या आईनं दिलेलं उत्तर असंच असं गौतम ऋषींनी सांगितलं. आणि हे असंच सांग आईने त्या स्पष्टपणानं मुलाला सांगितलं. हा प्रामाणिकपणा गौतम ऋषींच्या लक्षात आला आणि गौतम ऋषींनी त्याला शिकवलं, त्याला
त्याचा जो हा प्रामाणिकपणा निरागसपणा होता ते गौतम ऋषींनी लक्षात घेतलं आणि त्यांनी जो खरं खरं सांगताना काही जो संकोच बाळगलेला लहानच होता तो, त्यामुळे त्याला ह्या गोष्टी समजल्या नव्हत्या. त्यांनी जे होतं ते सांगून टाकलं आणि ही सत्यनिष्ठा त्याने पाहिली आणि गौतम ऋषींनी त्याला आपल्या आश्रमात ज्ञान देण्याचं ठरवलं. पण देताना त्यांनी सत्यकाम जाबालाची एक वेगळीच परीक्षा घेतली. त्यांनी त्याला सांगितलं, तू आश्रमात नाही यायचं, तुला तप करायला मी वनामध्येच जायचं. आणि तप काय करायचं की तप असं वेगळं नाही करायचं, काही कुठे साधना कर आणि जपाला बस आणि तपश्चर्या कर, ध्यानाला बस, असं नाही सांगितलं. त्याला 1000 गायी आणि बैल दिले आणि त्याला सांगितलं की हां, मी 400 गायी आणि बैल दिले आणि 1000 झाले की परत ये, असं सांगितलं. आता हा मुलगा ते 400 गायी बैल घेऊन अरण्यामध्ये गेला. निसर्गाच्या सान्निध्यात राहतोय, पशु पक्षी सोबत आहेत, गायी बैल आहेत आणि यांच्यामध्ये तो राहतो आहे. त्या काळातली गोष्ट आहे, त्यामुळे तेव्हा वनामध्ये असं गायी गुरं घेऊन राहणं शक्य असेल. पशुपक्ष्यांशी त्याची मैत्री झाली. या सगळ्यांकडून तो जे की ज्ञान घेतोय ना, तीच एक प्रकारची ब्रह्मविद्या आहे. पशु पक्षी प्राणी हंस वनस्पती झाडं ह्या सगळ्यांकडून तो खूप शिकला. निसर्गाच्या वातावरणामध्ये बरं पुन्हा असं आहे ना की निसर्गामध्ये एक विशेष पावित्र्य पण आहे. माणसांच्या वनामध्ये राहून हे आपल्याला मिळणार नाही, पण वनामधल्या वनस्पतींकडून आपल्याला हे सगळं मिळेल. आणि त्यामुळे तो ते 400 गुरं 1000 होईपर्यंतचा कालावधीमध्ये त्यांनी ज्या गोष्टी मिळवल्या, अनेक अनेक प्रकारचं ज्ञान त्यांनी प्राप्त केलं आणि त्याला एक तपाचं तेज प्राप्त झालं. आणि 1000 गुरु घेऊन तो जेव्हा परत आला, गौतम ऋषींनी त्याला आनंदाने जवळ घेतलं, शाबासकी दिली, त्याच्याशी ज्ञानचर्चा केली. अन्य ग्रंथांचा अभ्यास न करता सुद्धा केवळ निसर्गातून त्याला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि मग हे सगळं झाल्यावर इतका म्हणजे तो सत्शिष्य त्याची जी ज्ञानप्राप्तीची तळमळ होती, त्यांनी गुरुनी सांगितल्यावर हे काय असं का, असं काहीच विचारलं नाही. किती कालावधी लागणार आहे, 400 गुरु घेऊन गेला, 1000 आल्यावर परत यायचं आहे. गुरूंच्या सांगण्यावरती 100% विश्वास ठेवून ह्या जाबाला या सत्शिष्याने काम केलं. असं जेव्हा गुरुनिष्ठा असते, सद्गुरुवचन तोच वेदांत, समर्थ आपल्याला सांगतात, सद्गुरुवचन तोची धादांत, वेगळं काही नाहीच आहे, तोच वेदांत आहे. सद्गुरुवचन सप्रचित, त्याची प्रचिती या जाबाला मिळाली. ग्रंथांच्या अभ्यासाने जे ज्ञान प्राप्त होतं ते सगळं अनुभवाने त्यांनी निसर्गातून ते ज्ञान घेतलं. अत्यंत नम्र भाषा होती, निर्भयता त्याच्याजवळ होती. सगळं म्हणजे या सत्यकाम जाबालाला निसर्गाने सगळ्या गोष्टी शिकवल्या होत्या. अगदी सर्व प्रकारचं ज्ञान त्याला मिळालं. काही त्याच्या आड आलंच नाही. त्याच्याजवळ शिकवणारं कोणी नाही आहे, ग्रंथ नाही आहेत वगैरे वगैरे, काहीच आड आलं नाही. ह्या एका एवढ्या फक्त गुरूंची आज्ञा त्यांनी पाळली आणि त्या गुरूंच्या आज्ञेवरून त्यांनी निसर्गाकडून सर्व प्रकारचं ज्ञान संबंध केला. म्हणजे प्रयत्न केला तर ही अशा प्रकारची विद्या लाभू शकते. तुका यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, करा या विचार न लगे चिंता कोणासी. विचार करायला लागलं तर आपल्याला काय होणार नाही, आपण ते सहजपणानं मिळवू शकू. ही विचारांमध्ये शक्ती आहे. सुरुवातीला जसं मी म्हटलं की प्रलोभनाला बळी पडण्यासाठी आपली विचारशक्ती काम करायला हवी, तर मग नाही पळत. तसं आहे की त्यांनी तेवढा विचार केला, गुरूंची आज्ञा पाळली आणि त्याप्रमाणे काम झालं. अगदी थोडा वेगळ्या क्षेत्रातला विचार करायचा झाला तर निरनिळ्या प्रकारचे, आत्ता सध्या युद्धाचा विषय चालू असल्यामुळे आठवण होते की निरनिळ्या प्रकारच्या ज्या क्रांत्या झाल्या, त्या सगळ्या त्याच्यामागे खरं म्हणजे एक म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती किंवा रशियन राज्यक्रांती ह्या सगळ्या रक्तरंजित झाल्या, जगाला हादरे देणाऱ्या होत्या. द्वेष, सूड, स्वार्थ असं सगळं होतं. म्हणजे भौतिक जीवनापुरती ह्या सगळ्याची मर्यादा होती. त्यामुळे काय झालं, उन्नत झाला नाही माणूस. आता सो आपण पुन्हा त्या सगळ्या युद्धाच्या ह्याच्यामध्ये आलो. कोणीच कुणाचं ऐकायला तयार नाही आहे. आपला स्वार्थ जो तो बघतो आहे. विचार विकृत झाले, माणूस उन्नत झाला नाही, दुराचरणच झालं, सगळ्यांच्या विचारशक्ती जणू काही क्षीण झाल्या, असं आपल्याला म्हणजे विचारांची शक्ती कमी कमी होत गेली.
असं नाही होता पाहिजे. ही एक कुविद्याच आहे ना, आपली विचारशक्तीच होत नाही. समर्थ सांगतात, विचारुनी बोले विवंचुनी चाले, तयाचे संतप्त तेही निवाले. जर विचाराने चाललात, विवेकाने चाललात, विचारपूर्वक कृती केली तर सगळं चांगलं निवांत होतं, व्यवस्थित मार्ग मिळतो. बरे शोधल्या वेळ बोलू नये रे, जनी चालणे शुद्ध निमस्तराव. किती छोट्या छोट्या गोष्टी समर्थात सांगितलं की ह्याच्यासाठी असं करायला पाहिजे. उगाचच आपलं काहीतरी अक्रस्ताळेपणा करायचा, काहीतरी बोलायचं, जमावाला प्रक्षुब्ध करायचं, मी म्हणेल असं झालं पाहिजे असं म्हणायचं, असं नाही सांगत. प्रत्येक गोष्ट विवेकाने विचाराने करावी लागते. अशा सगळ्या म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला संत परंपरेबद्दल ऋणीच राहायला हवं. कारण हे सगळं आपल्याला संत परंपरा शिकवते. व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी चांगल्या होण्यासाठी आपल्याला संतांचा हात धरायला लागतो. ऋषी मुनी संत सांगतात ते आपल्याला समर्थाने जर पहिले हरिकथा निरूपणं, दुसरे ते राजकारण आणि तिसरे ते सावधपण, सगळ्या विषयांमध्ये ह्या 3 गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या. आधी भगवंताचं स्मरण मनात ठेवा, नंतर मग भोवतालचं काय भौतिक गोष्टींचा असेल त्याचा विचार करा, आणि हे करताना अत्यंत सावधपण पाळा. या 3 गोष्टींनी जर विचाराने झाल्या तर आपल्याला यश मिळतं असं सांगितलं. तर कुविद्या लक्षणं वाचायची म्हणजे काय करायचं, तर या गोष्टी करायला हव्यात. मग ती गोसाव्याची कथा आहे, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की निरपेक्ष जेव्हा होतो त्या कसलीच चिंता नव्हती त्याला. त्यामुळे निरपेक्ष असलं पाहिजे असं सांगितलं. आपण नचिकेताची गोष्ट पाहिली तेव्हा असं पाहिलं की श्रेयस काय आहे, माझ्या कल्याणाचं काय ते मला स्वीकारलं पाहिजे. प्रेयस काय, आत्तापुरतं मिळतं आहे, आत्तापुरतं काहीतरी विशेष सवलत मिळते आहे ती घ्यावी, तसं नाही चालणार. प्रेयस काय ते न घेता कल्याणाचं काय आहे, हिताचं काय आहे, श्रेयस्कर काय आहे ते घ्यावं असं आपण पाहिलं. आणि आत्ता सत्यकाम जाबालाची गोष्ट आपली पाहिली, त्याच्यात पाहिलं की गुरुची आज्ञा मान्य केली पाहिजे. खूप परिश्रम करायला लागतील. गुरुची आज्ञा पाळली, कठोर परिश्रम केले आणि त्याच्यातून त्याची सद्विद्या त्याला प्राप्त झाली असं म्हणायला हवं. अशा सगळ्या गोष्टी लक्षात घेण्यासाठी समर्थांनी या कुविद्येची यादी आपल्याला दिली आहे. मी म्हटलं ना की बरेचसे शब्दसुद्धा आपल्याला या समासामध्ये अपरिचित वाटतील. याचं कारण या शब्दांशी आपला संबंधच आलेला नाही म्हटलं तरी चालेल. या कुविद्येशी आपला संबंध आलेला नाही आहे, चांगलीच गोष्ट आहे, कारण सत्प्रवृत्त असलंच पाहिजे. पण तरी देखील समर्थांनी हे सगळं आपल्याला का सांगितलं तर हे पण माहिती पाहिजे, म्हणजे हे आपल्याला करायचं नाही आहे हे आपल्याला समजेल, यासाठी ही लक्षणं आपल्याला सांगितली. अपरिचित शब्दांचा विचार केला तर काही काही ओव्यांमध्ये आपल्याला दिसेल की छलवादी शब्द वापरला आहे. मी आपली तिथे अडले की छलवादी म्हणजे काय आहे, तर छल करणारा म्हणजे भलतेच अर्थ काढणारा असं समर्थान म्हणायचं. हा जो कुविद्यावाला आहे ना तो काहीतरी भलतेच अर्थ काढतो. आज आपल्याला हे दिसतं की भोवताली अशा काही घटना घडतात आणि ती वाचली की आपल्याला जर ते खरं वाटायला लागलं, त्यातलं खरं खोटेपण आपण शोधलं नाही तर आपल्या लक्षात येईल की खरंच हे खलं कपाट करणारी जी मंडळी आहे ती मंडळी भलतेच काहीतरी अर्थ काढून आपल्याला काहीतरी सांगतात आणि त्यावर आपण विश्वास टाकतो. तर प्रत्येक गोष्ट आपण तावून सुराखून कशी बघितली पाहिजे याच्यासाठी तो शब्द आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. एक शब्द असा आहे निस्संगळ आणि अनर्गळ. आता निस्संगळ म्हणजे काय, तर कसलंच बंधन नसणारा, निर्बंध, मनाला येईल तसं वागणारा, तो हा कुविद्यावाला. आणि पुढे शब्द आहे अनर्गळ म्हणजे उच्छृंखल असणारा. सारखं उच्छृंखल शब्द आपल्याला कळतो की स्थिरताच नाही कुठल्याही गोष्टीबद्दल. अशा प्रकारचे कुविद्येची लक्षणं सांगताना त्यांनी सांगितलं आहे. कुटील, गाठ्याळ, कुरटे, कुचर, एका ओवीत अनेक कुविद्येची लक्षणं सांगणारे पण आहेत आणि ते सगळेच्या सगळे आपल्याला म्हटलं तर माहिती नसणारे शब्द आहेत. 23वी ओवी आहे. कुटील, गाठाळ, कुरटे, कुचर, नट्याळ म्हणजे काय बाबा असं आपल्याला वाटेल. तर कुटील म्हणजे ठीक आहे, कुटील बुद्धीचा, वाईट बुद्धीचा असं आपण म्हणू. गाठ्याळ आपण शब्द वापरतो अमुक अमुक आतल्या गाठीचा आहे, म्हणजे त्याच्या मनात काय ते आपल्याला कळतच नाही. तो गाठ्याळ शब्द आहे म्हणजे त्याला आतल्या गाठीचा तो कुविद्येमध्ये गेला आहे. कुरटे, कुरट म्हणजे क्षुद्र मनाचा. एखादा झाड नीट वाढलं, रोप वाढलं, एवढं खुरटलं आहे असं आपण म्हणतो, तर तसंच आहे, तो क्षुद्र मनाचा आहे. कुचर, कुचर म्हणजे अंगचोर, की वेळ येईल तेव्हा स्वतः बाजूला राहणारा, त्याला आपण अंगचोर म्हणतो. अशा निरनिराळे शब्द आहेत. सगळे शब्द की सांगत नाही, कारण आपल्यासाठी बेलसरे काकाने, पापनारकरांनी त्या अर्थ देऊन
त्या सगळ्या ओव्यांचा अर्थ आपल्याला सांगितला. त्या शब्दांचा अर्थ आपल्याला कळला न कळला तरी देखील एवढं आपल्या लक्षात घ्यायचं आहे की हे सगळे कोविडचे जे काही लक्षण आहेत त्या लक्षणांपासून आपण दूर राहायचं. आपल्या परीक्षण करायचं. यातलं कुठलं जर लक्षण आपल्यामध्ये थोडंसं जरी असलं तरी ते काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा आणि यापासून दूर राहून नेमकं काय करायचं तर शेवटच्या ओवीमध्ये आपल्याला सांगितलं ऐसे विद्येची लक्षणे ऐकोनी त्यागची करणे अभिमाने तरे भरणे म्हणजे म्हणते विहित नव्हे वाच इलेला पेटणारे काही चांगलं नाही ही सगळी लक्षणं काढून टाकायची आणि लगेचच समर्थ आपल्याला एका वेगळ्या ह्याच्यात नेणार आहे. आता बघा मूर्ख लक्षणं सांगितली. उत्तम लक्षणांच्या वेळेला मी आपल्याला म्हटलं की ही उत्तम लक्षणं ऐकण्याच्या इराद्याने आपण तो समास वाचतो पण हे करू नका हे करू नका हे करू नका असंच सांगितलं. उत्तम काय आहे ते कळण्यासाठी काय करू नका असं सांगितलं. आता पुन्हा कुविद्या सांगितली पण आता मात्र समर्थ या सगळ्याला बाजूला करण्यासाठी अंतःकरणामध्ये भगवंत कसा असायला हवा ह्याच्यासाठी जो भाव मनामध्ये असायला हवा त्या भक्तीची लक्षणं भक्ताची लक्षणं समर्थ आपल्याला पुढल्या समासात सांगणार आहेत. ते आपण पुढल्या वेळेला बघूया. आज इथेच थांबूया. तव स्मरण संतत स्फुरणदाय मा घडो त्वदीय गुण चिंतन करणी सन्नी पडो स्वदेश हित लक्षणा विण तुझी कथा नावडो तुझ्या समय्या मुची तनुही देशकारी पडो. जय जय रघुवीर समर्थ.